पाणी पुरवठ्या संदर्भात आणि पाणी पुरवठ्याच्या समस्याबद्दल बोलायचं झालं तर ग्रामपंचायत तळंगेच्या माझ्या नेतृत्वाखाली आपण पाणी पुरवठ्याच्या जी जलजीवनची योजना होती त्या अंतर्गत आपण बरीचशी कामं करून घेतली. तर त्याच्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आपण 2.5 लाख लिटरची मोठी पाण्याची टाकी बांधून घेतली. रस्ता होण्याच्या पूर्वी माझा आग्रह होता, रस्ता होण्याच्या पूर्वी आपण अंडरग्राऊंड सगळ्या पाईपा टाकून घेतल्या. जगन्नाथ मंदिर ते जवळजवळ खाली चिखलगारगिरी या अंतरापर्यंत आपण पाईपलाईन टाकून घेतली. पूर्ण रस्ता उकरला होता, तुम्हाला आठवत असेल. तर त्यानंतर तिथे WTPची सुद्धा आपण जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा मधल्या काळात आपण ती बांधून घेतलं. मुख्य रस्त्यावरच्या सगळ्या पाईपलाईन बदलल्या. शाहूनगर मधल्या बहुतांश वॉल जे होते ते बदलले. साधारण 12 वॉल जे होते ते आपण 3 वॉलवरती आणले. नवीन पाईपलाईन मध्ये आपण चिखलगार घर ते कुंभारांचं घर, इकडे अनिल हवलदार ते पादत तलाव, त्यानंतर कोरेसरांचा जो नवीन बंगला आहे त्याच्या समोरची पाईपलाईन, कासारमाळ्यातली पाईपलाईन, अशा तसं बऱ्याचशा पाईपलाईन आपण नवीन टाकलेल्या आहेत. त्यानंतर येताळी लाईनला आपण खर्चाचं पाणी दिलंय. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये आपल्या लवकट नारायण या मंदिराजवळ आपण पाणी पाईपलाईन दिलेली आहे. त्यानंतर संभाजीनगर मध्ये रामाशंगारी घर ते शेळकेकर यांच्या घरापर्यंत आपण पाईपलाईन दिलेली आहे. आणि स्वतंत्र पाणी पुरवठा सुपरवायझरची आपण नियुक्ती केलेली आहे. पाणी पुरवठाची जलजीवनचं काम रायझिंग मेनचं ते रंदेवाडीमध्ये अडवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला नागरिक म्हणून माहितीच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायचं आहे मला की मागील जी पाईपलाईन आलेली आहे ती पाईपलाईन फिजिंगचं कायमस्वरूपी प्रॉब्लेम, निकृष्ट दर्जाच्या पाईपचं निकृष्ट दर्जाची फिजिंग झाल्यामुळे ते वारंवार लिकेज होते. आता नुकतंच काही दिवसापूर्वीच मी पूर्ण मोठी टाकी नळ पाणी पुरवठा विभाग हातकणंगल्याने C1ची परवानगी घेऊन आपण पूर्ण मोठी टाकी स्कीम पूर्ण होण्याच्या आधीच मोठी टाकी वापरात घेतलेली आहे. तर ते पाणी पुरवठा आता मोठ्या प्रमाणात आपण ती मोठी टाकी वापरात घेतल्यामुळे आपल्याला पाणी पुरवठ्याची जी वारंवारता म्हणजे जी फ्रिक्वेन्सी ती कमी झाली. त्यामुळे सध्या तुम्ही अनुभवताय जे 5-6 दिवसांनी पाणी येतंय ते फक्त मोठी टाकी आपण वापरात घेतलेली आहे. ती मोठी टाकी सगळीकडे जोडून आपण घेतली. गेल्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात म्हणून आता पाणी येते. तर लिकेज जर नाही झाले तर प्रत्येक घराला साधारण 1 तासाचं पाणी 5 ते 6 दिवसानंतर त्यामुळे मिळणार आहे. ठीक आहे. आणि स्कीम पूर्ण झाल्यानंतर रंदेवाडी मधला जो राजकीय वाद आहे तो संपल्यानंतर येणाऱ्या 2-3 महिन्यात तो वाद संपुष्टात आल्यानंतर पाण्याचा प्रश्न आता एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे. पाणी पुरवठा विभागात पाणक्यांवरती नियंत्रण करण्यासाठी आपण स्वतंत्र एक पाणी पुरवठा सुपरवायझर श्री जगन्नाथ सोलंकर यांची सुद्धा नियुक्ती केल्या मधल्या काळात. आणि अजून पाणी पुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी पाणी पुरवठा विभागात CCTV सुद्धा आपण बसवलेले आहेत नुकत्याच. तर संपूर्णपणे पाणी पुरवठा संपूर्ण कार्यक्षमतेने काम करावं या अनुषंगाने आपण पाणी पुरवठा सक्षम करण्याच्या अनुषंगाने बरेचसे मधल्या काळात निर्णय घेतले. तर येणाऱ्या काळात रंदेवाडीमध्ये झालेला वाद, जो राजकीय वादाने पाईपलाईन थांबलेली आहे ती झाली तर आपल्या गावाला पाणी पुरवठा रेग्युलर येणार आहे आणि याला फारच कमी दिवसात होणार आहे.